कोणत्याही व्यवसायाला केवळ एका व्यक्तीच्या कर्तेपणामुळे भरघोस आणि नेत्रदीपक यश मिळते, तेव्हा त्या व्यक्तीनंतर त्या व्यवसायाचे काय होणार हा प्रश्न सर्वांनाच सतावत राहतो. धीरूभाई अंबानी पहिल्यांदा आजारी पडले आणि अर्धांग वायूचा झटका आल्यामुळे त्यांना इस्पितळात दीर्घ काळासाठी दाखल करावे लागले. तेव्हा रिलायन्समध्ये गुंतवणूक केलेल्या हजारो छोट्या गुंतवणूकदारांना हाच प्रश्न पडला होता. आपली गुंतवणूक सुरक्षित राहावी यासाठी धीरूभाई लवकर बरे होऊन कामाला लागावेत, यासाठी हे गुंतवणूकदार देवाची प्रार्थना करीत होते. धीरूभाईंच्या आजारपणाच्या काळात वृत्तपत्रांतून येणाऱ्या बातम्या आणि त्याचा गुंतवणूकदारांवर, शेअर बाजारावर होणारा वितरित परिणाम पाहून धीरूभाई अस्वस्थ होत होते. याचा परिणाम शेअर बाजारातील रिलायन्सच्या शेअरच्या किमतीवर होऊ नये यासाठी धीरूभाईंनी तशाही अवस्थेत एक पत्रकार परिषद आयोजित करून आपल्या गुंतवणूकदारांचे समाधान केले. आपली प्रकृती आता पूर्णपणे बरी झाली असून आपण उपचारासाठी नाही तर काही आवश्यक तपासण्या करून घेण्यासाठी परदेशी जात आहोत, असे त्यांनी सांगितले. तेव्हा कुठे गुंतवणूकदार स्वस्थ बसले. या प्रकरणातून धीरूभाई खूपच सावध झाले. आपल्यानंतर रिलायन्सचे काय होणार याची गुंतवणूकदारांना काळजी करावी लागू नये म्हणून त्यांनी आपल्यावरील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पुढच्या पिढीवर सोपविण्याचा निर्णय घेतला. यातून ते पुढच्या पिढीला योग्य मार्गदर्शन आणि दिशादर्शन करणार होते. त्याचबरोबर आपल्यानंतरही रिलायन्स आपल्या गुंतवणूकदारांची योग्य काळजी घेईल हा संदेश त्यांना गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचवायचा होता. तसंही धीरूभाईंची दोन्ही मुले त्यांच्या व्यवसायात त्यांना मदत करीत होती आणि त्यांच्यावर नवीन प्रकल्प उभारणीच्या अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या धीरूभाईंनी आधीच सोपवल्या होत्या. आता कंपनीच्या व्यवस्थापनातील जबाबदाऱ्या आपल्या मुलांवर सोपविण्याचा निर्णय धीरूभाईंनी घेतला. अर्थात यामुळे धीरूभाई कंपनीतून निवृत्त होणार असे मात्र नव्हते. निवृत्तीबाबत त्यांचे ठाम मत होते. मी जे काम करीत आहे ते काम नसून तो माझा छंद आहे. छंद पूर्ण करताना माणसावर कोणत्याही जबाबदाऱ्यांचे ओझे नसते. त्यामुळे छंदातून तो कधीही निवृत्ती घेत नाही. त्याचप्रमाणे मीही कधीच निवृत्त होणार नाही हे त्यांनी स्पष्टपणे सांगून ठेवले होते. आपण निवृत्त होणार नसलो तरी कंपनीची जबाबदारी आता पुढच्या पिढीने स्वीकारावी असे त्यांना वाटत होते. मुकेश आणि अनिल ही धीरूभाईंची दोन्ही मुले उच्च शिक्षित आणि चांगला अनुभव असलेली तसेच वडिलांच्या तालमीत तयार झालेली होती. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे आपल्याला आपले शिक्षण पूर्ण करता आले नाही याची धीरूभाईंना खंत होती. त्यामुळे आपल्या मुलांना चांगले आणि दर्जेदार तसेच परिपूर्ण शिक्षण देण्यात त्यांनी काहीच कसर ठेवली नाही. थोरला मुलगा मुकेश याने केमिकल इंजिनियरची पदवी घेतल्यावर अमेरिकेतील बिझनेस स्कूलमधून MBAचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. तर धाकटा मुलगा अनिल याने रसायनशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर पेनिसिल्व्हेनियामधील व्हार्टन स्कूलमधून MBA केले होते. या दोन्ही मुलांवर धीरूभाईंनी कंपनीतील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपविल्या. कंपनीचे सध्या सुरू असलेले सर्व प्रकल्प पाहणे आणि नवीन प्रकल्पाची सुरुवात करणे ही जबाबदारी धीरूभाईंनी थोरला मुलगा मुकेशवर सोपवली. तर धाकट्या अनिलवर पब्लिक रिलेशन्स, भांडवल उभारणी, मालाची विक्री आणि जाहिरात या जबाबदाऱ्या सोपविल्या. धीरूभाईंच्या पाठिंब्याच्या जोरावर दोघांनीही आपला पूर्ण वेळ कंपनीच्या विकासासाठी द्यायला सुरुवात केली. या दोघांच्या नेतृत्वाखाली रिलायन्सने आपली प्रगतीची घोडदौड सुरूच ठेवली. धीरूभाईंच्या दीप्ती आणि नीना या दोन मुली मात्र रिलायन्स पासून दूर होत्या. या दोघींनी देशातील महत्त्वाच्या उद्योगपतींशी विवाह करून आपल्या संसाराला सुरुवात केली होती. धीरूभाईंचे जुने मित्र दत्तराज साळगावकर यांच्याशी प्रेमविवाह करून दीप्ती गोव्यात स्थायिक झाली. तर श्याम कोठारींशी विवाह करून नीना चेन्नईला राहण्यास गेली. मुकेश आणि अनिल या दोघांचेही विवाह झाले होते. नृत्य शिक्षिका नीता यांच्याशी मुकेश यांनी विवाह केला. तर हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री टीना हिच्याशी अनिल यांनी विवाह केला.
धीरूभाईंना 2 मुले 2 मुली अशी 4च अपत्य असली तरीही त्यांचे कुटुंब संयुक्त असल्यामुळे त्यांच्या कुटुंबात पुतणे, सुना, नातवंडे, जावई असे अनेक जण होते. धीरूभाई आजारी पडले तेव्हा त्यांना आधार देण्यासाठी हे सर्व कुटुंबीय इस्पितळातच होते. धीरूभाईंना अर्धांग वायूचा झटका आला होता. या झटक्यामुळे त्यांच्या शरीराच्या उजव्या बाजूला धक्का बसला होता, परंतु योग्य वेळी आवश्यक ते उपचार मिळाल्यामुळे त्यात हळूहळू पण चांगली प्रगती होत गेली. डॉक्टरांच्या उपचारामुळे त्यांना फरक पडला हे खरं असलं तरी रिलायन्सची आपल्याच गतीने प्रगती होत आहे हे कळल्यामुळे त्यांची तब्येत खूप लवकर सुधारली. धीरूभाईंनी आजारातून उठल्यावर लगेच कंपनीत कामावर जाऊ नये असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे मत होते. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. या सल्ल्याकडे तितक्याच प्रेमाने दुर्लक्ष करीत धीरूभाईंनी विश्रांती न घेता कामावर जायला सुरुवात केली. कंपनीत आपण कामावर जातो असे ते मुळी मानितच नसत. कंपनीत काम करणे हा त्यांचा छंद होता. या छंदात रमल्यावर त्यांना सर्व प्रकारच्या त्रासाचा विसर पडायचा. धीरूभाई परत कामावर यायला लागले. तेव्हा रिलायन्सने देशातील एक आघाडीची केमिकल फॅक्टरी म्हणून लौकिक मिळवला होता. हे यश त्यांचे बरे होण्यासाठी कोणत्याही औषधाहून जास्त सामर्थ्यशाली होते. क्रिकेट वर्ल्ड कपचे प्रायोजकत्व. भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी असला तरी भारतात सर्वाधिक लोकप्रिय खेळ क्रिकेट आहे. याबद्दल कोणाचेच दुमत होण्याचे कारण नाही. भारताच्या कानाकोपऱ्यात क्रिकेट खेळले जाते. तसेच त्याहून अधिक प्रमाणात क्रिकेटचे सामने पाहिले आणि ऐकले जातात. 1990च्या दशकात तर देशात क्रिकेटला उधाण आले होते. यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत होत्या. त्यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 3रा वर्ल्ड कप जिंकला होता. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे याच कालावधीत देशात दूरदर्शनचे जाळे सर्वदूर पसरले होते आणि क्रिकेटच्या सामन्यांचे धावते समालोचन ऐकून आपलं समाधान मिळविणाऱ्या रसिकांना आता दूरदर्शनवर प्रत्यक्ष सामने पाहण्याची सोय उपलब्ध झाली होती. त्यातच 1987 साली होणाऱ्या 4थ्या वर्ल्ड कप सामन्यांचे आयोजकत्व भारत आणि पाकिस्तान या 2 देशांनी मिळवले होते. या सर्व पोषक बाबींमुळे रिलायन्सची जाहिरात करण्यासाठी आणि रिलायन्स जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी यासारखी दुसरी संधी मिळणार नाही ही बाब धीरूभाईंनी लगेच ओळखली. रिलायन्सने लगेच या सामन्यांचे प्रमुख प्रायोजकत्व स्वीकारले. 4था वर्ल्ड कप रिलायन्स कप या नावानेच ओळखला जाऊ लागला. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे 2 संघ अंतिम फेरीत यावेत अशी भारतीय उपखंडातील क्रिकेट रसिकांची इच्छा होती. हे दोन्ही संघ या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचू शकले नाहीत. या स्पर्धेचा अंतिम सामना जिंकून रिलायन्स वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियाने जिंकला तरी धीरूभाईंना हवी होती ती प्रसिद्धी या सामन्यांमुळे रिलायन्सला मिळाली. या सामन्यामुळे रिलायन्सचे नाव प्रत्येकाला माहीत झाले. खरं तर या सामन्याचे प्रायोजक म्हणून फक्त खर्च करण्याची जबाबदारी रिलायन्सवर होती आणि सामन्यांचे आयोजन करण्याचे काम क्रिकेट बोर्डाचे होते. भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट कंट्रोल बोर्डला मात्र अशा प्रकारचे सामने आयोजित करण्याचा अनुभव नव्हता. त्यामुळे साखळी सामने आयोजित करण्यात रिलायन्सने प्रत्यक्ष सहभाग घेतला. धीरूभाईंच्याच कंपन्यांपैकी एक असलेला मुद्रा कम्युनिकेशन्सने या सामन्यांची केवळ जाहिरातच केली नाही तर त्यांच्या विपणनातही महत्त्वाची जबाबदारी उचलली. 1887 साली झालेल्या या वर्ल्ड कपमुळे रिलायन्स आणि धीरूभाई अंबानी ही 2 नावे खऱ्या अर्थाने लोकप्रिय झाली. त्यानंतर पुढच्याच वर्षी वेगळ्याच कारणाने धीरूभाई आणि रिलायन्सचे नाव वृत्तपत्रात गाजायला लागले. 1988 साली मनोज छाबरिया यांनी लार्सन अँड ट्यूब्रो कंपनी ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. L&T कंपनीचे जास्तीत जास्त शेअर्स सामान्य लोकांच्या नावाने असल्यामुळे तशा अर्थाने ही कंपनी ताब्यात घेणे खूपच अवघड होते.
या शेअरधारकांमधून निवडलेल्या लोकांपैकी सक्षम व्यक्तींकडे या कंपनीचे व्यवस्थापन असायचे. कंपनी डबघाईला आली तेव्हा कंपनीचे संचालक मंडळ मदतीसाठी धीरूभाईंकडे आले. धीरूभाईंनी या व्यवस्थापनाला मदत करून ही कंपनी दुसऱ्या कोणाच्या घशात जाणार नाही याची काळजी घेतली. मुकेश आणि अनिल या अंबानी बंधूंची या कंपनीवर संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. कंपनीचे तत्कालीन अध्यक्ष कार्यमुक्त झाल्यावर या कंपनीचे अध्यक्ष म्हणून धीरूभाईंनी सूत्रे हातात घेतली. त्यांनी आपल्या पद्धतीने कंपनीचा कारभार केल्यामुळे आजारी असलेली ही कंपनी थोड्याच दिवसात चांगली चालायला लागली. त्यानंतर 2 वर्षांनी 1989 साली व्ही.पी. सिंग यांनी पंतप्रधान म्हणून देशाची सूत्रे हातात घेतली. L&T मधून बाहेर पडण्यासाठी धीरूभाईंनी LIC आणि GICचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले. इंडियन एक्सप्रेसने आर्थिक घोटाळा म्हणून या घटनेचा गाजावाजा केला. पंतप्रधान सिंग यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले. या प्रकरणात आपल्या बाजूने निकाल लागणार नाही याची खात्री पटल्यामुळे धीरूभाईंनी LIC आणि GICचे शेअर्स परत केले. त्याचबरोबर L&Tच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. या प्रकरणात नंतर सेबीनेही धीरूभाई आणि रिलायन्सला दंड केला. अर्थात दुसरीकडे रिलायन्सचा झपाटा आणखीनच वाढला होता. कंपनीच्या फायद्याच्या बरोबरीने कंपनीच्या एकूण उलाढालीत आणि संपत्तीतही झपाट्याने वाढ होत होती. रिलायन्सच्या वाढीचा हा वेग भल्या भल्यांना चकित करणारा होता. 1986 साली 10,000 दशलक्ष असलेली कंपनीची संपत्ती फक्त 3 वर्षात म्हणजे 1989 साली 160 पटींनी वाढली होती. धीरूभाईंबरोबरच तुलनेत मुकेश आणि अनिल या दुसऱ्या पिढीतील उद्योजकांनी कंपनी खूपच वेगवान केली होती. मुकेश आणि अनिल यांनी ज्या पद्धतीने रिलायन्सचा कारभार करायला सुरुवात केली होती ते पाहता धीरूभाईंची सर्व काळजी दूर झाली होती. आपल्यानंतर रिलायन्सचे काय होणार याबाबत आता काळजी करण्याचे त्यांना काहीच कारण उरले नव्हते. दुसऱ्या पिढीच्या खांद्यावर सोपविलेली रिलायन्सची जबाबदारी त्यांनी अतिशय समर्थपणे पेलली होती. मुकेश आणि अनिल यांनी दाखविलेल्या या धडाडीची नोंद भारतीय उद्योग जगताने घेतली नसती तरच नवल वाटले असते. 1997 सालचा सर्वोत्कृष्ट भारतीय उद्योगपतीचा बिझनेस इंडियाच्या वतीने देण्यात येणारा पुरस्कार या दोघा बंधूंना संयुक्तरित्या जाहीर करण्यात आला होता. मुकेश आणि अनिल यांनी चालविलेली रिलायन्सची प्रगती पाहून धीरूभाई आनंदी आणि समाधानी झाले होते. मी नसलो तरी रिलायन्स पूर्वीसारखीच राहील याबाबत मला आता शंका नाही, असे ते आत्मविश्वासाने म्हणायला लागले होते. आपल्या माघारी रिलायन्सचे कर्मचारी, कामगार आणि भागधारक रिलायन्सचा ध्वज उंच फडकत ठेवतील याची आता धीरूभाईंना पूर्ण खात्री पटली होती.